एवढं काय तिथं 100% तिथे रिशीट लढणार. बरं. आणि आज आम्ही जे मित्र आहे, आम्ही आपसात बोलतो, काय असेल तर ते आपसात बोलतो, त्यांना समजून सांगू. आम्हाला जे आमच्या आदेशाचं पालन करावं लागतं. एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलेलं आहे, कोणी महापौरासाठी याच्यासाठी कशासाठी बोलायचं नाही. आपण युती म्हणून आपण तिथं लढायचं. मग काय निर्णय घ्यायचा असेल तो मी माझा निर्णय घेईन. महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने आता सर्वच पक्षाने जोरदार प्रचाराला सुरुवात केली आहे. आपण जर पाहिलं तर जे इच्छुक उमेदवार आहेत त्यांना उमेदवारी अर्ज देण्यास सुद्धा आता सर्वच पक्ष पुढे आलेले आहेत. आपण सध्या छत्रपती संभाजीनगर मधल्या शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालय येथे आहोत आणि आपल्यासोबत आमदार प्रदीपजी जयस्वाल साहेब आहेत. कशा प्रकारे तयारी सुरू आहे? इच्छुक उमेदवारांना तुम्ही अर्ज देताय? इच्छुक उमेदवाराला जवळपास आम्ही या ठिकाणी 1000 अर्ज त्यांना दिलेले आहे. यानंतर सर्वेचा सर्वे होणार आहे. या पद्धतीने त्या सर्वेमध्ये माननीय मुख्यमंत्री यांच्या माध्यमातून सुद्धा मुंबईहून आलेले लोक सर्वे करतील. आमच्या सर्व आमदारांनी दिलेले याद्या चेक करतील आणि त्या पद्धतीने उमेदवार त्या ठिकाणी ठरले जाणार. बरं, मोठ्या प्रमाणात पक्षामध्ये इन्कमिंग झाली आहे, त्याच्यामुळे आता उमेदवारांचे जे घोषणा करणार आहेत नावाची, तेव्हा जे जुने सहकारी आहेत त्यांना काही प्राधान्य दिले जाणार आहे का? कारण की जेही करणार आहे, ज्याचाही सर्वेमध्ये चांगला रिपोर्ट येणार आहे त्याच्यावर शिंदे साहेब निर्णय घेऊन देणार आहे. बरं, दुसरीकडे जयस्वाल साहेब, तुमचे जे जुने सहकारी आहेत तनवानी, त्यांचा मुलगा आणि तुमचे जे मुलगा आहे, त्या दोघेही एकाच गुलमंडी परिसरातून लढवायला इच्छुक आहेत. त्याच्यामुळे कुठेतरी आता दोघांमध्ये पुन्हा ठिणगी पडली का असा प्रश्न उपस्थित होतो. आम्ही अनेक वर्षापासून मित्र आहे आणि याच्यापूर्वी त्यांचा भाऊ 15 वर्षापूर्वी त्यांचा भाऊ त्या ठिकाणी नगरसेवक होऊन आला होता. तोही अपक्ष, तो कुठल्या पक्षाकडून नव्हता. गेल्या 8-9 वर्षापासून आणि आज तो ऋषिकेश जयस्वाल हा त्या भागामध्ये सर्व ठिकाणी सर्व लोकांची चर्चा करून सर्वांना भेटायला लागलेला आहे. विशेष करून 2-3 महिन्यापूर्वी ते तनवानी साहेबाला सुद्धा भेटलं होतं की साहेब मी गुलमंडीवर उभा राहायला लागलो, मी माझा प्रचार करायला लागलो. त्यावेळेस त्यांना काही बोलले नाही आणि आजही त्यांचं काही असेल तर मी आपसात बसून, आम्ही फार जुने मित्र आहोत, आपसात बसून आम्ही त्याच्यावर चर्चा करून काय तेवढं काढतो काढून टाकू. म्हणजे गुलमंडीचं जे तिकीट आहे ते तू दोघं मिळून ठरवणार आहात, समजा तोडगा काढणार आहात? तोडगा काय तिथं 100% तिथे ऋषी लढणार. 100% ऋषी लढणार आहे. ऋषी जयस्वालच लढणार आहे. पण दुसरीकडे ते पण दावा करतायत त्यांच्या दावा करतात ते, कारण की काही आमच्याकडे पक्षात नव्हते, ते भाजपमध्ये नव्हते की आम्हाला ते सोडावं लागेल. अपक्ष सीट होती. अपक्ष सीटच्या याच्यात आम्हाला कसं लढवायचं, त्याच्याकडे लढवायचं, आम्ही आपसात चर्चा करून याच्यामुळे सांगतो. कारण शेवटी माझा मुलगा कधी कधी खोटं बोलत नाही. त्यांच्याबरोबर बोललेले फोटो सुद्धा आहे. कारण त्या काळामध्ये त्यांच्याशी बोलताना त्यांना त्यांच्या ऑफिसमध्ये जाऊन त्यांच्या पाय पडून सांगितलं मी गुलमंडीहून लढायला लागलो, मी इथं त्यावेळेस काही बोलले नाही. बरं. आणि आज आम्ही जे मित्र आहे, आम्ही आपसात बोलतो, काय असेल तर ते आपसात बोलतो, त्यांना समजून सांगू. बरं, जयस्वाल साहेब, अनेक वर्षापासून शिवसेनेची बालेकिल्ल्याची महानगरपालिका म्हणून पाहिल्या जाते, पण आता दुसरीकडे तुमच्या महायुतीतील सहकारी भाजप पक्ष आता इथे महापौरासाठी ठाम आहे. कारण की माजी केंद्रीय मंत्री आणि खासदार भागवत कराड यांनी आता आमचाच महापौर असेल आणि तोही 5 वर्ष असं वक्तव्य केलेलं आहे. कारण याच्यावर आमचे शिवसेनेचे नेते आदरणीय एकनाथराव शिंदे हे निर्णय घेणार आहे. पण ते तसं ठामपणे काही बोललं तर आम्हाला त्याला फरक पडत नाही. आम्हाला जे आमच्या आदेशाचं पालन करावं लागतं. एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलेलं आहे, कोणी महापौरासाठी याच्यासाठी कशासाठी बोलायचं नाही. आपण युती म्हणून आपण तिथं लढायचं. मग काय निर्णय घ्यायचा असेल तो मी माझा निर्णय घेईन. बरं, युती जर नाही झाली तर शिवसेना सर्व जागा लढायला पूर्णपणे सक्षम आहे सध्या? आमची तर महायुती व्हावी आमची सर्वांची इच्छा आहे. नाही झाली तरी आमची तयारी पहिल्यापासूनच असते. आपण पहिला असता महाराष्ट्रातला पहिला शिवसेनेचा प्रचार कार्यालय या ठिकाणी उघडलेला आहे आणि तुम्ही पाहिलं असं लोक कशी येतात. काल तरी पाहिलं 2 दिवस तुम्ही हे घेत असताना लोक त्याच्यावर तुम्हाला काहीतरी संदेश येत असा. कारण की आपण एक पत्रकार आहे, तुम्हालाही कळतं की इतकी लोक फॉर्म घ्यायला येत होते तर काय पद्धतीने येत होते आपण सर्वांनी पाहिलेलं. बरोबर. जयस्वाल साहेब, तुम्ही जुन्या आठवणी सांगितल्या. कारण की
बाळासाहेबांनी जेव्हा पहिल्यांदा ते तुमच्या शिवसेनेचे हे आले होते, मोठ्या प्रमाणात उमेदवार निवडून आले होते, तेव्हा गणपतीला नवस पूर्ण केला होता. तेव्हा काही ताज्या आठवणी आहेत का तेव्हा महानगरपालिकेच्या? 100%. काय क्षण होता तो, कसा तो आनंद आनंद होता की ज्यावेळेस बाळासाहेबांनी तिथं आपल्या संस्थांना हात टाकला, तो सांगितलं होतं त्यांनी, बर आणि त्या पद्धतीने झालं. खरं पाहिलं तर आम्ही त्यावेळेस युती का नाही झाली ते आज बोलणं काही बरोबर नाहीये. बर ते नाही केलं, ज्यांनी जे व्हायचं होतं त्याची इच्छा होती त्या पद्धतीने झालं. त्यावेळेस आमचे 27 नगरसेवक निवडून आले. बर त्या जिल्ह्याचा खासदार आमदार झाला, 6 आमदार आमचे झाले. सर्व मेहरबानी, सर्व देवाची कृपा आहे. ते कशामुळे झाले हे सर्व लोकांना माहिती. तर बाळासाहेबांचं काय जेव्हा तुम्ही सर्वांनी उमेदवार निवडून आणले होते, तर काय शब्द होते बाळासाहेबांचे तुमच्यासाठी? बाळासाहेबांचं एवढं प्रेम होतं की आमच्याकडे जेवढे आले निवडून, आणि त्यापासून आम्ही आजपर्यंत छत्रपती संभाजीनगर म्हणत होतो, आता कायद्याने सुद्धा छत्रपती संभाजीनगर हा झालेला आहे. साहेबासारखं प्रेम करणारा माणूस आहे. साहेबाला नुसतं चांगलं काम करणारा माणूस, लोकांशी चांगलं वागणारा माणूस, लोकांना घेऊन चालणारा माणूस. बाळासाहेब त्याच्यावर फार प्रेम करायचे. मला तर माझ्या मलापेक्षाही जास्त प्रेम केलं. त्या काळामध्ये 96 मध्ये असेच खासदारांना तिकीट वाटप आता चालू होतं, आणि मी असं मला कोण थांबवायचं नाही. मी कारण माझ्या साहेब संबंध लागले, त्याचे पाय पडलं. तर 1996 ला ते म्हणलं, प्रदीप तू येणार का? बर, मला तिकीट लढतो. मग दुसऱ्या दिवशी सामन्यात बातमी आली, प्रदीप जयस्वालला खासदारकीचा तिकीट छत्रपती संभाजीनगर. खोटं सांगत नाही, ते बाळासाहेबांच्या आशीर्वादाने 1,14,000 मतांनी निवडून आलो 1996 ला. तेव्हाचा का? त्या बाळासाहेबाचं तसं प्रेम होतं. बाळासाहेब माणसं ओळखायचे. बाळासाहेबांसारखं प्रेम कोणा मिळायचं नाही. त्यांच्याबरोबर सर्व दौरे केले. त्यांचं जेवण झालं आहे तर ते विचारायला यायचे, तुम्ही जेवण केलं का नाही, तुम्हाला जेवण झालं का नाही. म्हणजे बाळासारखी माणुसकी कोणामध्ये नव्हती. ते प्रामाणिकपणे मी सांगणारा माणूस आहे. बरं, आता निवडणुका, महानगरपालिकेच्या निवडणूक लागल्यात. बाळासाहेबांचं तेव्हाचं ते सगळ्या गोष्टी, तुमच्या सोबतचा सहवास, आता प्रचारामध्ये तुम्ही व्यस्त वगैरे असता, आठवणी येतात का बाळासाहेबांसोबत प्रचार केल्याचं वगैरे? कारण की बाळासाहेबांवर मला वाटतं या मराठवाड्यात सर्वात जास्त फिरणारा मी बाळासाहेबाबरोबर. आणि बाळासाहेबांची क्षणची आठवण येते. मला तर इतकं वाईट वाटतं की 90 ला महापौर असताना त्यावेळेस आदित्य साहेबाला त्यांनी हे आदित्य ठाकरेजींना सामान आण म्हणले, तर मी नुक्कडमधून 1250 मध्ये अशी एक सामान खेळायचा, आणि ते बाळासाहेबाला दिलं. बाळासाहेब गाडीत ठेवलं बाळासाहेबाच्या. तेव्हा सांगतो, मला असं झापलं आणि मला 1250 रुपये बाळासाहेबांनी दिलं. माझ्या डोळ्यात पाणी आलं की या शहराचा महापौर बाळासाहेब ते आणलेल्या वस्तूचे 1250 रुपये सुद्धा माझ्या सरकारला देतात. म्हणजे त्यावेळेस मला इतकं वाईट वाटलं. साहेबांनी काही नाही, अगोपणा करायचं, घे आले बाळाचे असलं काय चाल. म्हणजे इतकं प्रेम बाळासाहेबांचा होता, कोणी पाहिलं नाही. आता कोणी काय म्हणतं मला त्याच्याशी घेणं देणं नाही, पण बाळासाहेब कोणी होऊ शकत. नक्कीच माझा शेवटचा प्रश्न असेल, आता ही जी निवडणूक आहे, याआधी निवडणूक तुम्ही हिंदुत्वाच्या मुद्द्यावर लढले, अनेक मुद्दे होते, मात्र ही निवडणूक तुम्ही कोणत्या मुद्द्यावर लढणार आहात? आमचा जो आहे बाळासाहेबांनी जे शिकवून दिली त्या शिकवण हिंदूच्या याच्यावरच लढा. आम्ही कुठल्या जाती धर्माच्या विरोधात नाही. पहिल्यापासूनच सर्व शहराला माहिती आहे, पूर्ण जिल्ह्याला माहिती आहे, महाराष्ट्राला माहिती आहे. आम्ही त्याच्यावर चालतो, पण कुठल्या जाती धर्माच्या विरोधात आम्ही कधी जात नाही. कुठल्या जाती धर्माच्या विरोधातच काही करत नाही. पण आमचा जो आहे, आमची जे म्हणतात आमचा जो आहे हिंदुत्वाचा नेते, आम्ही त्याच्यावरच जाणार. नक्कीच हे होते आमदार प्रदीपजी जयस्वाल. त्यांनी त्या पहिली महानगरपालिकेची निवडणूक झाली होती तेव्हाच्या बाळासाहेबांच्या आठवणी सुद्धा त्यांनी काढल्या, आणि तेव्हा ते भावुक सुद्धा झाले होते. खरं म्हणजे महानगरपालिकेचं जेव्हापासून शिवसेने वर्चस्व आहे यावर, तेव्हापासून त्यांनी अनेक बाळासाहेबांच्या आठवणी या शहरात आहेत. बाळासाहेबांचं एक विशेष प्रेम संभाजीनगरला लाभलेलं आहे. त्यामुळे आता ही जी निवडणूक आहे ती बाळासाहेबांच्या विचारांवरच आम्ही लढू, आणि हिंदुत्व हेच आमचे विचार आहेत, असेही प्रदीपजी जयस्वाल यांचं म्हणणं आहे. मी राम बुधवंत, नवराष्ट्र छत्रपती संभाजीनगर.